चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। मी जे व्हिडिओ मधले उपाय सेवा तोडगे जे सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार ॲस्ट्रॉलॉजिस्टनुसार केंद्रानुसार असतात, त्यामुळे उपाय तुम्ही नक्की करत जा। कोणताही उपाय करत असताना सलग 21 दिवस 43 दिवस करायचा, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला त्याचा फायदा होत असतो। उपाय करायचे म्हणून बिलकुल करू नका, मनापासून करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल। जे मी उपाय सांगते त्यातले बरेचसे उपाय मी घरी करत असते आणि त्याचा मला फरक पडलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे उपाय सांगत असते। बघा, आता चैत्र नवरात्री आहे आणि ह्या चैत्र नवरात्रीला आपल्याला काही उपाय सेवा करायचे आहेत। आपल्या हिंदू धर्मानुसार काही तिथी, काही सण, काही वार जे आहेत ते अतिशय प्रभावी उपायासाठी असतात, त्यामुळे चैत्र नवरात्रीत तुम्हाला मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमेला हे उपाय जर केले तर तुम्हाला अतिशय चांगला त्याचा फायदा होतो। उपाय साधे असतात, सोपे असतात, चांगले असतात आणि खात्रीशीर असतात। कुठलाही खर्च न करता हे उपाय तुम्हाला घरच्या वस्तूपासून करायचे। सगळ्यात पहिल्यांदा बघा, मी आता चैत्र नवरात्रीत लक्ष्मी प्राप्ती, ऐश्वर्य प्राप्ती आणि आपल्याकडे पैसा आकर्षित होण्यासाठी उपाय सांगणार आहे। उपाय दोन आहेत, दोन्ही उपाय करायचे। पहिला जो उपाय आहे तो तुम्ही एकदा करायचा, दुसरा उपाय तो सलग तुम्हाला 43 दिवस करायचा आहे। पहिला जो उपाय आहे तो तुम्ही करत असताना तुमच्या घरातल्या वस्तू घ्यायच्या। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही 500ची नोट किंवा 100ची नोट नवी कोरी घ्यायची। कुठेही मळलेली, खराब न झालेली, घडी घातलेली नोट बिलकुल घ्यायची नाही, नवी कोरी नोट घ्यायची आणि त्याच्यावरती उपाय करायचा। हे उपाय करत असताना बघा, पैसे लक्ष्मी आहे, मीठ लक्ष्मी आहे, तांदूळ लक्ष्मी आहे, केरसुनी लक्ष्मी आहे, हळद लक्ष्मी आहे, अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये लक्ष्मीचा वास असतो। तसंच पैशामध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास आहे, म्हणून आपण हे पैसे घेत असताना अगदी न चुरगळलेले नवे कोरे घ्यायचे आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा एक 500ची किंवा 100ची नोट घ्यायची, हिरव्या कलरचा पेन आणि तमालपत्र। तमालपत्र म्हणजे मसाल्याच्या डब्यामध्ये, मसाल्यामध्ये जे पान असतं निर्गिलीसारखं, ते झाडाचे पान असतं, ते पान घ्यायचं आणि त्या पानाला देठ आणि सगळ्यात महत्त्वाचं शेंडा पाहिजे, न किडलेलं न तुटलेलं, हे पान घ्यायचं। आणि एक दालचीन घ्यायची, जी दालचीन आहे तो तुकडा न घेता संपूर्ण दालचीन गोल असते बघा, अशी पाईपसारखी, ती दालचीन घ्यायची। हे सगळ्या वस्तू घ्यायचं, देवघरामध्ये बसायचं आणि तुम्ही देवघरातली पूजा केल्यानंतर हा उपाय करायचा। काय करायचं बघा, ते निलगिरीचं पान आहे, सॉरी तमालपत्र आहे, त्या तमालपत्रावरती हिरव्या पेनानं तुम्ही तुमची अपेक्षा लिहायची। कसं असतं, आपण आपला पती नोकरी करत असेल तर पतीला मनासारखा पगार मिळत नसेल, पतीचा व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायात वाढ होत नाही आणि आपल्याला म्हणावा तसा फायदा मिळत नाही। मुलं असतील, मुलांना नोकरी लागलेली आहे पण मुलांना म्हणावा तसा पगार नाही, हे पगार वाढीसाठी, पैसा आकर्षित करण्यासाठी उपाय। तुमचा पती खूप राबतो, पती खूप कष्ट करतो, पण तुमच्या पतीला मनासारखा व्यवसायात वाढ नाही किंवा पगार वाढ होत नाही, ह्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा त्या तमालपत्रावरती तुम्ही हिरव्या पेननं तुमची इच्छा लिहायची। इच्छा काय, समजा तुमच्या पतीला एक 20-25 हजार पगार असेल आणि तुम्हाला पतीला 50 हजार पगार व्हावा असं वाटत असेल तर त्यावरती माझ्या पतीला 50 हजार पगार झालेला आहे, पॉझिटिव्ह लिहायचं। समजा तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही तर माझा व्यवसाय खूप चांगला चाललेला आहे, माझ्या पतीचा व्यवसाय खूप चांगलेला आहे आणि त्यामध्ये खूप आम्हाला फायदा झालेला आहे, हे लिहायचं। किंवा तुमच्या मुलांच्या नोकरीमध्ये पगारवाढ पाहिजे असेल, मुलाच्या नोकरीमध्ये पगारवाढ खूप झालेली आहे, असं लिहायचं त्या तमालपत्रावरती हिरव्या पेननं। आणि ती तमालपत्र त्या नोटेवरती ठेवायची, त्यावरती ती दालचीन ठेवायची आणि त्याची सुरळी करायची आणि लाल पिवळा जो कलाव्याचा दोरा मंदिराच्या दुकानात समोर मिळतो किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये मिळतो, तिथून कलाव्याचा दोरा आणायचा आणि त्या नोटेला, म्हणजे ती तमालपत्र, दालचीन आणि ती नोटेची सुरळी केलेली असते, त्याला तुम्ही 5 वेळा त्या दोऱ्यानं गुंडाळायचं आणि माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं। एक वेळ महालक्ष्मी अष्टकम,
एक वेळ श्री सूक्त म्हणायचं, एक वेळ श्री विष्णू सहस्त्रनाम आणि त्यानंतर तुम्ही कुलदैवत कुलदेवीचं स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आणि लक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचं. हे किती 4 ते 5 तास. त्यानंतर तुम्ही ते सुरळीत उचलायची आणि तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये किंवा तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये किंवा तुम्हाला दोघांना जरी करायचं असेल तर 2 करायचे आणि ते दोघांच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवायचं किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जिथे पैसे ठेवता दागिने ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ते नोटेचं जी सुरळी केलेली असते ती ठेवायचा. हा झाला पहिला उपाय. हा उपाय तुम्ही पहिला करायचा, एकदाच करायचा. समजा त्याचा प्रभाव तुम्हाला कमी वाटत असेल तर परत तुम्ही हा उपाय करू शकता. पहिली जी वस्तू आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये नोट जी आहे त्या नोटेचं तुम्ही कापूर अगरबत्ती वगैरे आणू शकता आणि तमालपत्र आणि दालचीन आहे ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता. हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय जो आहे तो बघा काय करायचं. तुमच्या घरामध्ये देवपूजेच्या जिथं तुम्ही देवपूजा करता तिथे बसायचं. हा उपाय जो दुसरा आहे तो मंत्र आहे. हा मंत्र सलग 43 दिवस तुम्ही लिहायचा आहे हातावरती. ह्याला लाल पेन लागणार आहे, बाकी काही वस्तू लागणार नाहीये. काय करायचं, तुम्ही सकाळी उठायचं, आंघोळ करायची, तुमच्या देवघरातली पूजा जे तुमचं नित्यनेमाचं काम आहे ते आवरायचं, लाल वस्त्र परिधान घालायचं आणि त्यानंतर लाल आसन घ्यायचं, बसायचं, अगरबत्ती देवासमोर लावायची आणि लाल पेननं तुम्ही तुमच्या हातावरती मंत्र लिहायचा. कोणता तर इथे बघा मी लिहिलेला आहे. इथे लिहायचं ऐम, इथे लिहायचं क्लीम आणि इथे लिहायचं श्रीम. ऐम क्लीम श्रीम हे 3 मंत्र म्हणजे महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी हे 3 मंत्राचा अर्थ आहे. म्हणजे ह्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती नेहमी राहत असतो आणि आपल्या घरामध्ये पैशाची वाढ होत असते. तर हे लिहिल्यानंतर बघा ऐम क्लीम श्रीम असं म्हणायचं आणि ही 4-5 बोटं मिटवायची. श्रीम 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 असं 11 वेळा म्हणायचं. हे दररोज तुम्ही सलग 43 दिवस करायचं आणि त्यानंतर बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती पैशाचा फरक पडतो. तुमच्याकडे पैसा यायला सुरू होते. तुमच्या घरामध्ये जो पैसा येणार आहे त्या पैशामध्ये ज्या अडचणी असतात त्या सगळ्या दूर होत असतात. तुम्ही हा उपाय 43 दिवस केला, फरक पडला तर सलग परत नेहमी कंटिन्यू केला तर त्याचा अतिशय चांगला तुमच्यावरती फरक पडेल, फायदा होईल. हे मंत्र इथे आणि इथे मंत्र काय आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. पहिला जो मंत्र आहे तो ऐम क्लीम आणि श्रीम इथे मी लिहिलेला आहे. मी सुद्धा हा उपाय दररोज करते, तुम्ही सुद्धा दररोज करा. जे उपाय मी करते ते तुम्हाला सांगत असते आणि त्याचा फायदा तुम्हाला मला नक्की होत असतो. आता मी ह्यापूर्वी एक तुम्हाला मंत्राचाच उपाय सांगितला होता. जाडी कमी करण्यासाठी तुम्हाला मंत्र कसा म्हणायचा ह्याचा व्हिडिओ टाकला होता. बऱ्याच जणांनी मला कमेंट केल्या की मंत्र म्हणून कोणाची जाडी कमी होते का, तर नक्कीच होते. पण तो मंत्र कसा म्हणायचा तर तुमची पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी बसलाय त्याच ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ, पहिल्या दिवशी ज्या वेळेला बसलाय त्याच वेळेला दररोज सकाळ संध्याकाळ असं कंटिन्यू तुम्ही 3 महिने म्हणायला सुरू करा. तुम्हाला नक्की फायदा. मंत्र म्हणत असताना तुम्ही तो मंत्र तुम्हाला त्याच्या ध्वनी परत ऐकायला आल्या पाहिजेत. आता मी एक उदाहरण सांगते. मंत्र तुम्हाला दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, पण मी स्वामी समर्थांचा मंत्र म्हणते तशा पद्धतीनं तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे. बघा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणजे त्या लहरी परत आपल्या कानावरती आल्या पाहिजेत. त्यामुळं तुम्हाला एकाग्रतेनं तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होईल आणि तुमच्या शरीरातली चरबी, अति वाढलेला जो जाडपणा आहे तो कमी होईल. उपाय नक्की करत जा, व्हिडिओ शेअर करत जा, कारण कोणाला नाही कोणाला पैशाची अडचण असेल, बाकीच्या गोष्टीची अडचण असेल तर त्यांनाही फायदा होईल. दुसऱ्याचं चांगलं केला तर स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमचं चांगलं करतील. कधीही कुणाचं वाईट चिंतू नका. जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज पहिला तुमचं वाईट करतात. म्हणून नेहमीच सगळ्यांचं चांगलं करा. देवाला दररोज सकाळी एकच म्हणा, स्वामी समर्थ महाराज आम्हाला चांगली बुद्धी द्या, आमच्या हातून चांगलं कर्म घडू दे, आमच्या हातून चांगल्या गोष्टी करून घ्या हे म्हणा. स्वामी समर्थ महाराज न मागता तुम्हाला सगळं देतील. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा,
ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। माता लक्ष्मी तुमच्यावरती भरभरून वर्षाव करू दे हे मंत्र नियमित म्हणा। मी सांगितलेले उपाय नक्की करा। श्री स्वामी समर्थ।